पुढची बातमी आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भातली। महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सुधारित नियमानुसार 50,000 जण कर्जमाफीस पात्र ठरत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये थकीत कर्जाची रक्कम 520 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार, हा शासनाचा निर्णय आहे। पाऊस आठवडा गाजवणार, कोकण विदर्भामध्ये जोर वाढणार। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन होणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाच्या आशा पुन्हा पल्लवित झालेल्या आहे। या हवामान बदलामुळे राज्यभरामध्ये पावसाचा जोर वाढणार असून सोमवारपासून पुढचा संपूर्ण आठवडा पावसाचा असेल, अशा प्रकारचा अंदाज हवामान अभ्यासक यांनी दिलेला आहे। युरिया वाटपासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका, बोगस औषधांचा सुटसुटाट असून केंद्राच्या तपासणीकडे लक्ष द्या। पावसाचे पुनरागमन, पिकांना जीवनदान मिळते। वारणा कोयनामध्ये जलसाठ्याची दमदार वाढ झालेली आहे। वारणा 62.97 तर कोयना 91.98% भरले। शेतकऱ्यांची 5.5 कोटींची फसवणूक करण्यात आली। 2 व्यापारी पसार झालेले आहे। हळद, गहू, सोयाबीन, तूर व हरभरा खरेदीतून लुटले, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। केळी पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातोय, नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय। एफडीआयच्या तपासणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। दक्षिणमध्ये खरीप संकटामध्ये सापडलेला आहे, शेतकरी हवालदिल झाले। अवघ्या 5 ते 7% क्षेत्रावरतीच पेरणी केली गेली। पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवली गेलेली आहे। केवळ 10,000 शेतकऱ्यांनी उतरवला आपला पीक विमा। 2 लाख टन उद्दिष्टांपैकी फक्त 17%च कांदा खरेदी केला जातोय। शेतकऱ्यांनी फिरवली सरकारी केंद्राकडे पाठ। पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली, शेतकरी चिंतातूर झाले। खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होते। मंठा परिसरामध्ये दुबार पेरणीचे संकट गडद झालेले आहे। विहिरींनी तळ गाठलेला असून आता काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित राहिलेला आहे। पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये 2,624 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले। जालना जिल्ह्यात 10,397 कारागिरांची नोंद करण्यात आली। यामध्ये 8,469 लाभार्थ्यांनी पूर्ण केले कौशल्य प्रशिक्षण। निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहे। यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळेल कर्जमाफीचा लाभ। जालना जिल्ह्यातील 2.46 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाचा 18 ते 22 जुलै दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। रेणापूर तालुक्यामध्ये 75% पेरण्या, पिके सुकू लागली। सोयाबीनचा पेरा अधिक असून दुबार पेरणीचे संकट आहे, शेतकरी धास्तावले। अमृत 2 पाणीसाठा योजनेला ब्रेक लागलेला असून जलवाहिनीचे काम सुद्धा रखडलेले आहे। जिगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेलचे काम पावसाचे कारण देत थांबवण्यात आलेले आहे। काश्मीरमध्ये ढगफुटी, पूंछ, राजुरीमध्ये 16 मृत्युमुखी पडले, अनेक जण बेपत्ता। अचानक आलेल्या पुराने जीवितहानी झाली। धरणातील पाणीसाठ्यामध्ये 16.45% घट झाली। खामगाव परिसरामध्ये पाऊस समाधानकारक न झाल्यास पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होणार। पाऊस गायब झालेला असून जलसाठ्यामध्ये मोठी घट झालेली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचे सावट कायम आहे। दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून अकोला जिल्ह्यातील 30 प्रकल्पांमध्ये सरासरी 27% पाणीसाठा उपलब्ध आहे। यंदाच्या खरीपामध्ये कपाशीच्या पेराने ओलांडली सरासरी। सोयाबीन, कपाशी तसेच तुरीचा 3.69 लाख हेक्टरमध्ये पेरा करण्यात आलेला आहे। तेल्हाऱ्यामध्ये 92 शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 3 बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। अप्रमाणित सोयाबीन बियाणे प्रकरण, कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। पावसाअभावी उमरा येथील लिंबूबागा संकटामध्ये सापडलेले आहे। शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे। मातीतील ओलावा कमी झाल्याने बहार गळण्यास सुरुवात झालेली आहे। विहीर, बोरवेलच्या पाण्यावरती भिजतं। अकोला जिल्ह्यामध्ये रेशनमधून मोफत ज्वारीचे वितरण केले गेले। ऑगस्टपासून लाभार्थ्यांना होणार वाटप। 7 कोटींचा सिंचन निधी, 2च तालुक्यांवरती शासनाची कृपादृष्टी। मोताळ्याला 66% निधी। उर्वरित तालुक्यांचे प्रकल्प प्रतीक्षेमध्ये आहे। भ्रामक दाव्यांवरती कृषी विभागाचा दणका, 3 बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। स्वतंत्र कारवाई, शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा ठपका।
किनगाव जट्टू परिसरामध्ये प्रदीर्घ खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी. शेत शिवारामध्ये राबणाऱ्या महिलाही शेतकरीच कर्ज योजनांसाठी पात्र. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर करण्यात आले. जिल्ह्यातील महिलांना मिळणार लाभ. जयपूर शेतशिवारामध्ये फुलल्या केळीच्या बागा. 22 हेक्टरवरून 80 हेक्टर लागवडीपर्यंत झेप. यंदा 50 शेतकऱ्यांनी केली 80 हेक्टर क्षेत्रावरती लागवड. वाशिम जिल्ह्यामध्ये कुठे पाऊस झाला तर कुठे ऊन. शेतकऱ्यांची चिंता ही कायम आहे. मालेगाव कारंजा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाची रिमझिम हजेरी. पिकांना मिळाला मोठा दिलासा. पेरलेले नाही उगवले, पिकच करपले. शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळणार. दुबार पेरणीची वेळ आल्यास DPC निधीतून मदतीचा निर्णय. वाशिम जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी होणार का? सोयाबीनच्या भावाने गाठला 7,500 रुपयांचा टप्पा. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला. तसेच वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 7,515 रुपये प्रति क्विंटलचा भाव. 30 नीलगाईंचा कळप शिवारामध्ये शिरला. वाशिम जिल्ह्यामध्ये कवडी पिके करतायत फस्त. 2 एकरातील सोयाबीनचे मोठे नुकसान केले. पावसाळा हा निम्म्यावरती तरीसुद्धा सरासरी 45% तूट दिसून येते. वाशिम जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस आवश्यक असून पिकांच्या वाढीवरती याचा परिणाम होतोय. 50,000 2 लाख रुपयांची कर्जमाफी. वाशिम जिल्ह्यामध्ये 50,000वरती शेतकऱ्यांना लाभ. 2019च्या कर्जमाफीतील लाभार्थ्यांना ही संधी. प्रोत्साहनपर लाभासाठी पीक कर्ज फेडण्याची अट रद्द करण्यात आली. पाटी कोरी होणार. कर्जमाफीनंतर वीज बिल थकबाकीमधून सुद्धा मुक्तता. वाशिम जिल्ह्यातील 66,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार. उसनीमध्ये 53.48% जलसाठा. इतर प्रकल्पांमध्ये तुलनेने कमी पाणी आहे. 56 पाझर तलावांची साठवण क्षमता ही 150 दशलक्ष घमी. सध्या केवळ 3.5 दशलक्ष घमी पाणीसाठा. त्र्यंबक तालुक्यामध्ये खरीपाची 11% पेरणी करण्यात आली. भात आवणीची लगबग असून 21,820 हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट आहे. समाधानकारक पावसाने बळीराजाला दिलासा मिळालेला आहे. निफाड तालुक्यामध्ये पावसाअभावी शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट. सोयाबीन, मका, भुईमूग पिके करपू लागली. चिंतेचे ढग कायम असून जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी. कोमजणाऱ्या पिकांना आता आधार मिळतोय. लातूर जिल्ह्यामध्ये मात्र दमदार पावसाची शेतकऱ्यांना अजूनसुद्धा प्रतीक्षा कायम आहे. कृषीमध्ये सुद्धा करिअरच्या अमाप संधी आहे. 25 जुलैपर्यंत करा प्रवेशाची नोंदणी. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर संशोधन संधी, कौशल्य विकास व दर्जेदार शिक्षण मिळते. 27,000 हेक्टर क्षेत्राला दुबार पेरणीचा धोका कायम असून वडवणी तालुक्यातील भीषण हे चित्र आहे. 8 दिवसांमध्ये दुबार पेरणीचे संकट गडद झालेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.